सजयति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरीव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ब्रह्मस्वरूपाय साक्षात् कैवल्यमूर्तये सच्चिदानन्दरूपाय ज्ञानेशाय नमोऽस्तुते। विश्वोद्धारार्थसम्भूत साक्षात् वैकुण्ठनायकः भक्तितत्त्वप्रकाशाय ज्ञानमूर्ते नमो नमः। अलकावती सिद्धपीठे यावच्चन्द्रदिवाकरौ सदोदितोपकारार्थं चित्सूर्याय नमाम्यहम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरिताप साधकांचा माय बाप दर्शने हरिताप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरिताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरिताप स्वरूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु संत शिरोमणी समर्थ श्री तुकोबरायांच्या या तपस्थलीवर तपोभूमीवर प्रतिवर्षाप्रमाणे जो हा माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने कार्यक्रम चालू आहे। हा कार्यक्रम केवळ देहू परिसर भंडारा डोंगर परिसर किंवा मावळ तालुक्याचंच वैभव नाही, अख्ख्या महाराष्ट्राचा आणि वारकरी संप्रदायाचं वैभव आहे। कारण तुकोबराय संत मालिकेमध्ये आपण पाहिल्यानंतर जे तुकोबराय कलशस्थानी विराजमान झालेले आहेत, ऐका,
आणि कलशस्थानी विराजमान झाल्यामुळे त्यातही हा डोंगर आणखी उंच असल्यामुळे काही दिवसांनी मंदिरही आकाशाला गवसणी घालणारं होणार आहे. एवढं मोठं हे भव्य काम चालू आहे आणि सप्ताही त्यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालू आहे. सप्ताहाचं कौतुक जेवढं करावं तेवढं थोडं आहे. ऐकणारी माणसं तशी हिशोबात जरी असली परंतु जाणकार आहेत. हे महत्वाचं आहे. गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची आहे. आणि आपली कमिटीबद्दल तर काही बोलायचं कामच नाही. अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम भव्य दिव्य करण्याकडे त्यांचा खूप मोठा कल आहे. कुठेही कुठल्याही बाबतीमध्ये काही कमतरता राहता कामं नाही. मग ते मंडपाचं काम असो, व्यवस्थेचं काम असो, मंदिराचं काम असो, आधी प्रत्येकजण अशा आवेशाने धडपडत आहे की जणू काही त्यांचं घरातलं लग्न आहे. आणि जोपर्यंत सामाजिक कार्यामध्ये, सार्वजनिक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये ही आत्मीयता निर्माण होत नाही तोपर्यंत त्या कार्याला खऱ्या पूर्णतेची पावती मिळत नाही. म्हणून अध्यक्ष हा सह सर्वच कार्यकारिणीचे सदस्य, सर्व कार्यकर्ते या सर्वांचे जेवढे आभार व्यक्त करावे तेवढे थोडे आहेत. या ठिकाणी आपण ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं आपण तत्वचिंतन करत आहोत. ज्ञानेश्वरी ग्रंथ मी सांगितलं की मराठी वाङ्मयातील हा आद्य ग्रंथ आहे. जो ग्रंथ श्रीमद भगवद्गीतेवरचं यथार्थ भाष्य आहे. तसं पाहता श्रीमद भगवद्गीतेवर अनेक भाष्य यापूर्वी झालेली आहेत. शेकडो म्हणण्यापेक्षा हजारो म्हटलं तरी कदाचित कमी पडणार नाही. अगदी तत्ववेत्यांनी भाष्य केले, अभ्यासकांनी केले, विचारवंतांनी केले. अगदी मी सांगतो लोकमान्य टिळकासारख्या राजकारणी अभ्यासकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. याचा अर्थ गीता या ग्रंथावर अनेकांनी आपापल्या परीने भाष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सर्व भाष्य निश्चित रूपाने यथार्थच झाले असतील असं मात्र निश्चित रूपाने कोणालाही सांगता येणार नाही. बाकी भाष्यकारांचा विषय मी थोडासा दूर ठेवीन. वेदांताचे जे प्रधान आचार्य आहेत, ज्याच्यामध्ये रामानुजाचार्य आहेत, मध्वाचार्य आहेत, निंबार्काचार्य आहेत, वल्लभाचार्य आहेत, जगद्गुरु शंकराचार्य आहेत, या 5 आचार्यांनी जे भाष्य लिहिलेले आहेत, गीतेचं तात्विक विवेचन करत असताना, भाष्य लिहित असताना विशेष मताचा अभिनिवेश घेतल्यामुळं त्या भाष्यातून वेगवेगळा अर्थ प्रदर्शित झाला. त्याचं कारण असं आहे, आता कोणी विशिष्ट अद्वैती असल्यामुळं त्या भाष्यातून विशिष्ट अद्वैत स्पष्ट झालं. कोणी द्वैती आहेत त्यातून द्वैताची सिद्धी केली. कोणी द्वैताद्वैती आहेत त्यांनी द्वैताद्वैताचा सिद्धांत प्रकर्षाने मांडला. कोणी शुद्धाद्वैती आहेत त्यांनी शुद्धाद्वैताचा सिद्धांत मांडला. जगद्गुरु शंकराचार्य केवलाद्वैती आहेत, त्यांनी केवलाद्वैताचा सिद्धांत मांडला. त्यामुळे प्रकार असा झाला की अभ्यासकांच्या समोर हा प्रश्न निर्माण झाला. आणि प्रश्न अभ्यासकांच्या समोरच निर्माण होत असतो, बाकीच्यांच्या होत नाही. जे अभ्यासक आहेत, तत्वचिंतक आहेत, चिकित्सक बुद्धीने जे त्याचं परिशीलन करण्यामध्ये तज्ज्ञ असतात, अशा लोकांच्या समोर प्रश्न निर्माण होतो. यांनी हा सिद्धांत सांगला, यांनी हा सांगितला, यांनी हा सांगितला, मग नेमका खरा कोणता आहे? नाही का गडबड होती की नाही? बरं, प्रत्येकजण तार्किक युक्तिवादाने किंबहुना श्रुती प्रामाण्याने आपलाच सिद्धांत कसा योग्य आहे, परिपूर्ण आहे, निर्दोष आहे हे दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे प्रकार असा होतो की अभ्यासकासमोर, संशोधकासमोर अडचण निर्माण होतात. बरं, सगळ्यांचंच खरं आहे असं म्हणता येईल का? सगळ्यांचंच खरं आहे, यांनी लिहिलं ते खरं आहे, त्यांनी लिहिलं ते खरं आहे. मी तुम्हाला परवा दिवशी त्या रज्जू सर्पाचं उदाहरण सांगितलं. दोरी आहे, परंतु कोणाला ती सर्प दिसते, कोणाला ती जलधारा दिसते, कोणाला ती भूरेषा दिसते, कोणाला नवरत्नाचा आहार दिसतो. मग तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने टाळी वाजवली. नाही नाही म्हटले नवरत्नाचा हारच आहे, तो नाही नाही सर्पच आहे, तो नाही नाही भूरेषाच आहे. परंतु जेव्हा एखादा मनुष्य एखादी बॅटरी म्हणा किंवा प्रकाशाचं साधन घेऊन येतो आणि पाहतोय की नेमकं काय आहे, आपण बघूया, सर्वांना बोलून घेतलं
आणि शुद्ध प्रकाशामध्ये, स्वच्छ प्रकाशामध्ये जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा ती दोरी निघाली. तसं जे आहे ते तसं न दिसता विपरीत रूपाने भासणं याला शास्त्रीय परिभाषेमध्ये भ्रम म्हणतात. मग गीता जशी आहे तशी, गीता आपण पाहिलं, गीता कुठं सांगितली? कुरुक्षेत्रावर सांगितली. वेळ कमी आहे, युद्धाला सर्व सज्ज झालेले आहेत, धनुष्याला बाण जोडलेले आहेत, शंख ध्वनी झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भगवंताने अर्जुनाला मोहित केलं. आणि मोहित झालेल्या अर्जुनाने देवाला प्रार्थना केली की देवा, म्हटले आता मला काही सुचेन असं झालेलं आहे, युद्ध करावं की न करावं अशा द्विधावस्थेमध्ये मी आहे. कारण ज्यांच्याशी युद्ध करायचं ते दुसरं तिसरं कोणी असून माझे गोत्रज आहेत, तेव्हा आता नेमकी काय करावं? यापेक्षा मला असं वाटतं की हे युद्ध सोडून निघून जावं का? यापेक्षा भिक्षा मागितली बरी नाही का? असे अनेक प्रश्न अर्जुनाने त्यावेळी भगवंताला विचारले. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने आपली भूमिका स्पष्ट केली. देवा, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यत्श्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. देवा, मी आता या ठिकाणी कार्पण्य दोषाने अपहत स्वभाव झालेलो आहे, माझं चित्त सम्मूढ झालेलं आहे, माझ्या ठिकाणचा विवेक क्षीण झालेला आहे, माझी इंद्रिय गात्र गलित झालेली आहेत, काही सूचन असं झालेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मला युद्ध करावं की न करावं मला थोडंसं आपण सांगा. मी तुमचा शिष्य आहे, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मला उपदेश करा. अर्जुनाने शरणागतीचा भाव आणि शिष्यभाव भगवंताच्या पुढे प्रगट केल्यानंतर भगवंताने अर्जुनाला तत्वज्ञान सांगितलं. परंतु तत्वज्ञान कमी वेळेमध्ये सांगितलं, सूत्रबद्ध पद्धतीने सांगितलं, जे व्यासांनी सूत्रबद्ध पद्धतीनेच शब्दबद्ध केलं. परंतु त्याचा नेमका विस्तार काय आहे तो माहिती फक्त दोघांनाच. कोणाकोणाला? कोणाला? फक्त भगवंतांना आणि व्यासांना. तिसऱ्या माणसाला काय कळणार आहे? काय योग्यता आहे तिसऱ्या माणसाची? आणि म्हणून या त्रयस्थ हजारो माणसांनी आपापल्या परीने गीतेचे अनेक अर्थ जरी लावले तरी त्यातला नेमका हा अर्थ यथार्थ आहे असा दावा कोणालाही करता येणार नाही. भगवान श्रीकृष्णाने नंतर काही वर्षानंतर त्यांच्या समोरच प्रश्न निर्माण झाला. अरे म्हटले, आपण गीतेमध्ये जे सांगितलं या लोकांनी वेगळंच काहीतरी दाखवलेलं आहे, नाही का? तेव्हा गीतेचा यथार्थ अर्थ आपला प्रकाशित करावा लागेल, प्रदर्शित करावा लागेल. आणि म्हणून त्या भगवान श्रीकृष्णाने माऊली श्री ज्ञानोबा यांच्या रूपाने अवतार घेतला. आणि अवतार घेतल्यानंतर ज्ञानेश्वरीसारखा अप्रतिम ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये गीतेचं यथार्थ भाष्य प्रकट झालेलं आहे. एक उत्तर प्रदेशामध्ये, एक उत्तराखंडमध्ये एक महात्मा आहेत, त्यांनी आपल्या विद्वान सभेमध्ये बोलताना असं स्पष्ट सांगितलं, अगर गीता का यथार्थ भाव जानना चाहते हैं तो भाष्य वगैरह ग्रंथ दूर हटाकर महाराष्ट्र के बहुत बड़े संत ज्ञानेश्वर महाराज जी ने ज्ञानेश्वरी नाम का ग्रंथ लिखा है, अगर उनको देखेंगे तो गीता का यथार्थ भाव आपके समझ में आ जाएगा. म्हणजे याचा अर्थ त्या संस्कृतमध्ये रचित भाष्य ग्रंथापेक्षाही ज्ञानेश्वरीचा दर्जा काय ही आपली गोष्ट लक्षात येईल. आणि या ग्रंथामध्ये ज्ञानोबरांनी भाष्य तर केलंच केलं, परंतु भाष्यापेक्षा अधिक जो सुप्त भाव भगवंताने गुप्त ठेवलेला होता त्याचंही विशेष प्रदर्शन केलं. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाच्या 18 लक्षणाची चर्चा केलेली आहे. अमानितो मदमितो अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम. तिथून पुढे अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतच ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा या 5 श्लोकामध्ये ज्ञानाच्या 18 लक्षणाची चर्चा केलेली आहे. आता त्या श्लोकातला शेवटचा शब्द असा आहे अज्ञानम यदतोन्यथा. ही जी 18 लक्षणं सांगितली ना ज्ञानाची, याच्या अन्यथा, याच्या विपरीत जे आहे ते अज्ञान आहे. बस भगवंतांनी एवढं सांगितलं आणि विषय सोडून दिला. परंतु ज्ञानोबरायांनी अज्ञानम यदतोन्यथा या पदाचं स्पष्टीकरण करण्यासाठी जवळजवळ 200 पेक्षा जास्त ओव्या लिहिलेल्या आहेत. किती आहेत? 13व्या अध्यायामध्ये जवळजवळ 200 पेक्षा जास्त ओव्या आहेत.
त्या पदाचा विस्तार करण्यासाठी. आणि नंतर त्या श्रोत्यांना, समोरच्या श्रोत्यांना, निवाशाच्या म्हणतात की बाबांनो, बोलण्याच्या ओघामध्ये, विवेचनाच्या ओघामध्ये मी जरा थोडंसं जास्तच विस्तार केला आहे, त्याबद्दल मला क्षमा करा. कोण म्हणतंय? ज्ञानी यांची राजी म्हणतात, लक्षात ठेवा. बाकी दुसरं कोणी म्हणत नाहीत. नाही तर दुसरे माणसं तर असे चूक करून क्षमा मागायचं सोडा, माझं काही चुकलंच नाही असं म्हणणारे आहेत महाराज. परंतु चूक नसताना सुद्धा क्षमा मागण्यासाठी अंतःकरण मोठं लागतं. तेव्हा समोर बसलेल्या श्रोत्यांनी ज्ञानोबरायांना सांगितलं, ज्ञानोबराया, तुम्हाला असा परिहार देण्याची काही गरज नाही. तू ते श्री मुरारी मणितले प्रकट करी, जे अभिप्राय गव्हारी झाकिली आम्ही, ते देवाचे मनोगत तू दावीत आहासी मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. भगवंताने तुम्हाला जो आदेश दिलेला आहे की या गीतेमध्ये जे अभिप्राय आम्ही गव्हारी झाकिलेले आहेत, ते भगवंताचं मनोगत तुम्ही आम्हाला मूर्त करून दाखवत आहात, प्रगट करून दाखवत आहात. तेव्हा तुम्हाला असा परिहार देण्याची काही गरज नाही. मला वाटतं ज्ञानेश्वरी हे भाष्य किती यथार्थ आहे त्याची नेवाशाच्या श्रोत्यांनी दिलेली ही पावती आहे. याहीपेक्षा आता मला खूप सांगता येईल बरं का, कारण विषय आहेच तसा, तो चिंतनाचा विषय आहे. 18व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे गीतेचा, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. बहुतेक या सर्व भाष्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांचं भाष्य हे अधिक प्रामाणिक मानलं जातं. तेव्हा त्या भाष्यामध्ये जगद्गुरूंनी असं स्पष्टीकरण त्याचं केलेलं आहे, विवरण असं केलेलं आहे, तम ईश्वरम एव सर्व भावेन सर्वात्मना शरणम गच्छ व्रज अशी विवृत्ती केलेली आहे. म्हणजे तम शब्दाचा अर्थ ईश्वरम, सर्व भावेन या शब्दाचा विवरण किंवा अर्थविस्तार त्यांनी सर्वात्मना असा केलेला आहे. शरणम गच्छ व्रज असं विवरण त्याचं केलं, स्पष्टीकरण त्याचं केलेलं आहे. म्हणजे भगवंताने जिथं सर्व भावेनं हा शब्द प्रयोग केला तिथं शंकराचार्य सर्वात्मना असा शब्द ठेवतात. परंतु ज्ञानोबरायांचं त्याच्यावरचं भाष्य खूप मार्मिक आहे. ज्ञानोबांनी लगेच त्याचा खुलासा उलगडाच केला. म्हटले तिथं सूत्रबद्ध बोललो, इथं काय सूत्रबद्ध बोलायचं का? इथं तर खुलासा झाला पाहिजे ना. आणि मग ज्ञानोबराय सांगतात, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ महोदधीशिका गांग रिगाली जैशी. त्या परमात्म्याला सर्व भावेन शब्दाचा अर्थ अहम वाचा चित्त आणि अंग हे देऊन मग शरण रिघ. म्हणजे सर्व भावेन या पदाचा विस्तार करताना ज्ञानोबरांनी 4 पर्यायी शब्दाची योजना केलेली आहे. बहुधा आपण शरणागती वर्णन करत असताना काया वाचा आणि मने असं करतो की नाही, काया वाचा आणि मने. परंतु ज्ञानोबरांनी एक शब्द तिथं आधी घातलेला आहे, तो म्हणजे अहम. अहम जो आहे, अहंकार जो आहे, तो अहंकार परमात्म्याला समर्पित केला पाहिजे. बऱ्याच वेळा माणसं सगळं समर्पित करतील, पण अहंकार समर्पित नाही करत महाराज. लक्षात का, तो राखूनच ठेवतात. मी सगळं समर्पित केलं, कोणी केलं? मी केलं. माझे एवढं समर्पण आहे का कोणाचं? एक असाच माणूस, त्याने सर्वच घरदार सोडलं. तुकोबारायांच्या काळामध्ये जवळच्या कुठल्या तरी डोंगरावर जाऊन बसला असतात नाही का. त्याला वाटलं तुकोबारा डोंगरावर बसून बसूनच एवढे मोठे झाले की नाही, आपण चला दुसरा डोंगर पकडू. असतात की माणसं, कॉम्पिटिशन झाल्याशिवाय महत्व निर्माण होत नाही. तुकोबारायांची आणि त्याची भेट झाली असेल, का रे बाबा आज लांब आला इकडं? हे सगळ्या गोष्टीचा मी त्याग केलेला आहे, सगळ्या गोष्टी मी सोडलेल्या आहेत, असं तो सांगायला, पुन्हा पुन्हा सांगायला आला. जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला गोसावी. तुकोबाराय वर्णन करतात, जगामध्ये कीर्ती व्हावी म्हणून जर गोसावी झाला असता तर याचा अर्थ तुम्ही अहंतेचा त्याग केलेला नाही, अहंतेचा त्याग केलेला नाही. म्हणून जीवनामध्ये त्याग जर कशाचा करायचा असेल तर अहंतेचा त्याग केला पाहिजे. देवगुरु बृहस्पतीचा मुलगा कच्छ, त्याचं नाव आहे. पुराणामध्ये मोठी कथा आहे.
यदा कच सर्व शास्त्राध्ययन विद्याध्ययन करून आला आणि घरी आला आणि आपल्या वडिलाकडे पित्याकडे अशा भावाने पाहायला लागला की जणू काही आता मी यांच्याहीपेक्षा हुशार झालो, नाही का. आता कोणाच्या मनात कधी काय भाव निर्माण होईल काही सांगता येत नाही. ते देवगुरु असल्यामुळं त्यांनी त्याच्या मनातला भाव पटकन ताडला. माणसांच्या गुरूंच्या नसता कदाचित लक्षात आला, पण देवगुरु होते. हाँ आप बहुत विद्याध्ययन करके आए हैं, त्याने सांगितलं. आपण विद्याध्ययन करून आले आहात. हाँ जी. तो आपको शांति मिली होगी. मार्मिक प्रश्न विचारला. तो आपको शांति मिली होगी. तो प्रामाणिक होता. नहीं, अभी तक शांति नहीं मिली. जाओ त्याग करो असं त्यांनी सांगितलं. मग तो गेला, त्याग केला. काही दिवस साधना केली आणि साधना केल्यानंतर पुन्हा तो पित्यांना भेटण्यासाठी अर्थात देवगुरु बृहस्पतींना भेटण्यासाठी आला. तेव्हा देवगुरु बृहस्पतींनी त्यांनी आत पाऊल टाकल्या विचारलं, हां की आपको शांती मिली. नाही. जाओ त्याग करो, बस एवढंच त्यांनी सांगितलं. पुन्हा गेला. मग त्याने खायचं सोडून दिलं, प्यायचं सोडून दिलं, अंगावरच्या कपड्यांचाही त्याग केला, कठोर साधना केली. आणि काही दिवसांनी तो पुन्हा आला. आल्यानंतर पुन्हा पित्यांनी तोच प्रश्न केला, ये रे बाबा बस कस काय. असं नाही. आल्यानंतर पहिला प्रश्न की आपको शांती मिली. नहीं मिली. जाओ त्याग करो. मग त्याने थोडस त्राग्याने विचारलं की माझ्या जीवनामध्ये त्याग करायचं राहिलं काय. कौपीन तक मैंने त्याग दिए हैं. त्याग करायचं काही राहिलेलं नाही. ठीक आहे, तुम्ही त्याग करायचं सुचवताय, सांगताय ना. आता माझ्या जीवनात त्याग करायचं एकच राहिलेलं आहे, ते म्हणजे या देहाचा त्याग करायचा राहिलेला आहे. लाकडं गोळा केली, चिता रचली, चिता पेटवली, त्या चितेला 3 परिक्रमा मारल्या आणि पित्याचं अर्थात देवगुरु बृहस्पतीचं दर्शन घेऊन आता त्याच्यामध्ये या शरीराचा त्याग करायचा या भावनेनं दर्शन घेण्यासाठी आला. दर्शन घेतलं आणि पित्याला नमस्कार करून उडी टाकणार तोच पित्याने दंडाला पकडलं. ये क्या कर रहे हैं. अब इस शरीर का ही मैं त्याग करने जा रहा हूं. शरीर का त्याग करने से क्या आपको शांति मिलेगी. पता नहीं, लेकिन त्याग करने का बस यही एक बाकी रहा है. सब कुछ मैंने त्याग दिया है. तेव्हा पित्याने सांगितलं, अरे वेड्या, हे सर्व त्यागण्यापेक्षा तू तुझ्या अहंकाराचा त्याग केला असता तर ते खूप महत्वाचं झालं असतं. तो तू जपून ठेवला, तो तू वाढवून ठेवलाय, तो तू पुष्ट केलेला आहे. जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये अहंकाराचा त्याग होत नाही तोपर्यंत खरी शांती तुला मिळणार नाही. त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा केला, त्याग तरी ऐसा केला, त्याग तरी ऐसा करा, करा करा, त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करला, त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे, त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा. त्याग तरी ऐसा करा, त्याग तरी ऐसा करा. महाराज सांगतात जीवनामध्ये त्याग असा करा, अहंकाराला
तुम्ही टाकून द्या, अहंकाराचा त्याग करा, तरच खऱ्या अर्थाने त्याग होणार आहे. म्हणून ज्ञानोबराय त्या ठिकाणी भाष्य करताना पहिला शब्द प्रयोग करतात, तया अहम वाचा चित्त अंग देवुनिया शरणरिघ महोदधीशिका गांग रिगाले जैशी. याचा अर्थ असा आहे की ज्ञानोबरायांचं जे भाष्य आहे ते म्हणजे पदाची कोर न सांडिता केलेलं भाष्य आहे. पदाची कोर न सांडिता जो गुप्त भाव आहे, निहित भाव आहे, तो प्रगट करून त्याचं यथार्थ भाष्य ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. मी तर या ठिकाणी असं म्हणेल की हे जे जुन्या काळाचे आचार्य झालेत ना, हे आचार्य ज्ञानोबरायांच्या अगोदर झाले. हे जर यदा कदाचित ज्ञानोबरायांच्या नंतर झाले असते ना, त्यांनी त्या गीतेवर भाष्य नसतं केलं, ज्ञानेश्वरीवर भाष्य केलं असतं. कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ न भूतो न भविष्यती. एका मोठ्या तत्ववेत्यांचे वाक्य आहेत की ज्ञानोबरायांना जर सांगितलं की माऊली पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार करा बरं, तर कदाचित पुन्हा असा ग्रंथ त्यांनाही करता येणार नाही. असा सर्वांगपूर्ण ग्रंथ जो आहे तो ज्ञानेश्वरी आहे. या ज्ञानेश्वरीमध्ये किती विषय आलेले आहेत महाराज. हा एका आठवड्यामध्ये आणि 1.5-2 तासाच्या कालमर्यादेमध्ये न संपणारा न आटोपणारा विषय आहे. गहन आहे. मी परवा तुम्हाला तुकोबरायांचा अभंग सांगितला. तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, त्या खोलीचा अंदाज येत नाही. आपण आपल्या योग्यतेप्रमाणे जसं काही बुडी मारतो, जेवढे रत्न आपल्या हाताला लागतात तेवढे आपण काढून वर दाखवतो की आम्ही एवढे रत्न काढले. परंतु खरं पाहता तळाला जो काही रत्नांचा साठा आहे तो तिथं जाण्यासाठी ज्ञानोबरायांची कृपा असेल तरच तो तिथं पोहोचू शकतो. असा हा जो ग्रंथ ज्ञानेश्वरी, त्याच्यात एकच तत्व नाही, त्याच्यात अनेक तत्व आहेत. मी काल तुम्हाला 3 तत्वांचा विचार सांगितला. एक जीव आहे, दुसरं जगत आहे, तिसरं परमात्मा आहे. आपण परमात्मा तत्वाचा काहीसा विचार आपण काल केलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कर्म आहे, त्याच्यामध्ये उपासना आहे, त्याच्यामध्ये ज्ञान आहे. हे सुद्धा 3 तत्व आहेत. कारण वेदामध्ये हे 3 कांड आहेत, कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड. वेदामध्ये 3 कांड आहेत. श्रीमद भगवद्गीता ही वेदाची नवीन संक्षिप्त आवृत्ती असल्यामुळं गीतेमध्ये सुद्धा ही 3 कांड आहेत. आता काही अभ्यासक असं मत मांडतात की गीतेचे पहिले 6 अध्याय म्हणजे कर्मकांड आहे, नंतरचे 6 अध्याय उपासना कांड आहे आणि शेवटचे 6 अध्याय म्हणजे ज्ञानकांड आहे. अशी ढोबळ विभागणी करून मोकळे होतात. परंतु ती विभागणी ज्ञानोबरायांना मान्य नाही. ज्ञानोबरायांनी ती विभागणी पहा कशी केलेली आहे. ज्ञानोबराय सांगतात, तेथ पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव निरूपिला. पहिला जो अध्याय आहे तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आहे, ज्याला आपण इंट्रोडक्शन असं म्हणतो, प्रस्तावना, प्रास्ताविक असं म्हणतो. हे गीताशास्त्र कसं निर्माण झालं, त्या गीताशास्त्राची प्रस्तावना ही पहिल्या अध्यायामध्ये. युद्धाची भूमी, अर्जुनाचं समूहित होणं, भगवंताने त्याला उपदेश करणं, ही जी भूमिका आहे ही भूमिका वर्णन करणारा पहिला अध्याय. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्यांचं तत्वज्ञान सांगितलंय आणि ते सांगत असताना मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र येतुलाले दुजी सूत्र उभारिले. गीताशास्त्र हे मोक्षदानामध्ये स्वतंत्र आहे आणि गीता हे ज्ञानप्रधान शास्त्र आहे, याचा सुतोवाच दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले. तिसऱ्या अध्यायामध्ये केवळ कर्मकांडाचा विचार आहे. आता पहा, कांडाची सुरुवात 3ऱ्या अध्यायापासून झाली. 3ऱ्या अध्यायामध्ये केवळ कर्मकांड सांगितलं. 4थ्या अध्यायाच्या 23व्या श्लोकापर्यंत हा कर्मकांडाचा विचार आला. 4थ्या अध्यायाच्या 24व्या श्लोकापासून ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम इथून तर 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत उपासना कांड आहे आणि 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच इथून
तर 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकापर्यंत इति गुह्यतमं शास्त्र विदमुक्तम मया नग इथपर्यंत ज्ञानकांडाचा भाग आहे. मग 16वा अध्याय काय आहे? या ज्ञानाला साधक आणि बाधक अशी जी संपत्ती आहे, त्या साधक संपत्तीला दैवी संपत्ती म्हटलेलं आहे आणि बाधक संपत्तीला आसुरी संपत्ती म्हटलेलं आहे. अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना, विवेचन करत असताना भगवंताने ही दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचा विचार 16व्या अध्यायामध्ये सांगितला. म्हणजे खरं 15व्या अध्यायातच गीता संपली. 16वा अध्याय हा पुरवणीवाचा अध्याय आहे. अर्जुनाच्या मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना त्याचं अधिक विवेचन 17व्या अध्यायामध्ये श्रद्धात्रय विभाग योगाच्या निमित्ताने केलेलं आहे. म्हणून 17वा अध्याय सुद्धा पुरवणीवाचा अध्याय आणि 18वा जो अध्याय आहे तो कलशाध्याय आहे. संपूर्ण गीतेचं सार जे आलेले आहे ते त्या ठिकाणी 18व्या अध्यायामध्ये आले आहे. म्हणून गीतेच्या बद्दल ज्ञानोबरांनी जे हे मत व्यक्त केलेलं आहे ते मत ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये सुद्धा तंतोतंत जसंच्या तसं आहे. आणि गीतेमध्ये ते विषय ते कांड याची संपूर्ण चर्चा ज्ञानेश्वरीमध्ये झाल्यामुळं ज्ञानेश्वरीमध्ये ते सुद्धा काय झालेले आहेत, एक तत्व तयार झाले. कर्म हे तत्व आहे, उपासना हे तत्व आहे, ज्ञान हे तत्व आहे. याहीपेक्षा पुढे जाऊन सांगू का मी, प्रत्येक अध्यायाचं तत्वज्ञान हे ज्ञानेश्वरीच्या दृष्टीनं स्वतंत्र तत्व आहे. पहिला अध्याय जो आहे आपण सांगतो की नाही, अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय, नाही का, हे एक तत्व आहे. संघर्षाच्या परिस्थितीमध्ये अर्जुनाला विषाद उत्पन्न झाला आणि विषाद उत्पन्न झाल्यानंतर पुढे तत्वज्ञानाला एक अनुकूल भूमिका निर्माण झाली. तिथून पुढे मग दुसरा जो अध्याय सांख्य योगो नाम द्वितीयोध्याय, सांख्यांचं तत्वज्ञान आहे. 10व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, कपिल मुनी ही माझी विभूती आहे सांगत असताना सांगतात की जयाची भाटिवे लागी मी कपिल झालो. ज्या ज्ञानाची प्रतिष्ठापना करण्यासाठी, त्याचा प्रसार करण्यासाठी मी कपिल झालेलो आहे. म्हणून ते एक तत्व आहे. तिसरा अध्याय कर्मयोग आहे, ते एक तत्व आहे. 6वा अध्याय अभ्यास योग आहे, तत्व आहे. 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग आहे, ते तत्व आहे. 10वा विभूती योग आहे, तत्व आहे. 11वा विश्वरूप दर्शन योग आहे, तत्व आहे. 12वा भक्ती योग आहे. सर्व अध्यायाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक अध्याय एक एक तत्व आहे. मग मला सांगा, याहीपेक्षा आणखी जे काही वेगळे तत्व आहेत की मी ज्याचा ती 2 दिवसामध्ये विचार संक्षेपाने करणार आहे, या सर्व तत्वांचा दररोज एका तत्वाचा जर आपण विस्ताराने आढावा घेतला तर या तत्वचिंतनाला आपल्या किती दिवस द्यावे लागतील? किती दिवस द्यावे लागतील? मला वाटतं सप्ताह नाही तर अखंड मास, महिन्याचा सप्ताह करावा लागेल, तेव्हा आपल्या विस्ताराने नाही होणार. तरी होणार नाही, तरी होणार नाही. तरी पण कसं आहे, संक्षेपाने कुठं विस्ताराने आवश्यक असेल तर आपण त्या तत्वाचं विवेचन पाहत आहोत. कालचा विषय आपण पाहताना सांगितलं की जीव, जगत आणि परमात्मा, या परमात्म्याच्या 2 रूपाची आपण चर्चा केली. एक परमात्म्याचं निर्गुण रूप आहे आणि दुसरं परमात्म्याचं आहे ते सगुण रूप आहे. उपनिषदामध्ये परमात्म्याच्या निर्गुण रूपाची चर्चा केलेली आहे. यद्वाचानभ्युदितं येन वाग्गभ्युद्यते तदैव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदमुपासते. ज्या परमतत्वाचं वाचेनं वर्णन करता येत नाही, परंतु वाचा ज्या परमतत्वाच्या सत्तेनं वर्णन करण्यास सक्षम होते ते परमतत्व आहे. जे वाचेनं वर्णन केलं जातं ते नव्हे, असं उपनिषदामध्ये सांगितलं. यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदैव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदमुपासते. जे डोळ्याने दिसत नाही, डोळ्याने पाहता येत नाही, परंतु ज्या तत्वाने किंवा ज्या परमसत्तेने डोळे पाहण्यास सक्षम होतात ते परमतत्व आहे. जे डोळ्याने दिसतं ते नव्हे. यत् श्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदैव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदमुपासते. जे कानाने ऐकलं जातं ते परमतत्व नव्हे.
जे कानानं ऐकलं जातं ते परमतत्व नाही. कान ज्याच्यामुळे ऐकण्यास सक्षम होतात ते परमतत्व आहे. जे कानाने ऐकलं जातं ते नव्हे. यन मनसा न मनुते येनाहुर्मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदमुपासते. ज्याचं मनाने मनन करता येत नाही, परंतु ज्याच्या सत्तेनं मन मनन करण्यासाठी चिंतन करण्यासाठी प्रवृत्त होतं ते परमतत्व आहे. जे मनाने चिंतिलं जातं ते नव्हे, असा उपनिषदामध्ये खुलासा केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की परमतत्व जे आहे ते सर्वथा इंद्रिय मन बुद्धी या सर्वांच्या पलीकडे आहे. ते निर्गुण तत्व आहे. तिथं काही बोलता येत नाही, तिथं काही म्हणता येत नाही, नाही का. माझ्या बाला हेही म्हणू नये, माझ्या बाला तेही म्हणू नये, अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. त्या परमतत्वाच्या ठिकाणी काही म्हणता येत नाही. म्हणणं जिथं संभवत नाही, शक्य होत नाही. आणि म्हणून परमात्म्याचं दुसरं जे रूप आहे ते परमात्म्याचं सगुण रूप आहे. आणि आमच्या वारकरी संप्रदायाचा मुख्य भर कशावर असेल तर तो सगुण रूपावर आहे. तसं पाहता आमच्या वाङ्मयामध्ये सगुणाची चर्चा आहे, निर्गुणाची चर्चा आहे. ज्ञानोबरांनी सुद्धा निर्गुणाची चर्चा केली की नाही? ज्ञानेश्वरीमध्ये केलेली आहे, अभंगामध्ये केलेली आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, 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 सत्य ज्ञानानंत गगनाचे नाही रूपवर्ण गुण ते नाही रूपवर्ण गुण ते दोहारे श्री हरी पायला डोळे भरी, दोहारे श्री हरी पायला डोळे भरी, पायला डोळे भरी. वा, सुंदर गायलं. अशी साथीला मंडळी असेल मग काय आणखी रंगभरणी होती नाही का. कारण गाड्यामध्ये एक विशेष शक्ती आहे, कारण ते नाद ब्रह्म आहे. परंतु ते त्या प्रसंगाला अनुरूप जर असेल, पोषक असेल तर ते शब्द ब्रह्म ठरतं. परंतु त्याचा अतिरेक झाल्यानंतर ते कुठं नेईल सांगता येत नाही. आणि सर्व सांप्रदायिक मंडळी आहेत. गाण्यामध्ये एक अशी ताकद आहे, तुम्ही जर शुद्ध रागेदारीतून किंबहुना वारकरी चालीतून जर गायलं तर त्याच्यातून रस निष्पत्ती होते. परंतु त्याच्यामध्ये जर रिमिक्स केलं तर मग घोटाळा झाल्याशिवाय राहत नाही. आता अलीकडे कलाकारांचे रिमिक्स करण्यावर भर जास्त आहे. वातावरण बिघडतं महाराज, त्याच्यामुळे सात्विकता बिघडून जाते. कारण लोक अशा कथेमध्ये कीर्तनामध्ये अशा गाण्याच्या चाली ऐकल्यानंतर सात्विकता तर बिघडून जाते, परंतु त्या लोकांच्या समोर इथं बसून गाणं येतं नाही का. नुसतं गाणं येत नाही, तर तिथे प्रसंग येतात. इथं बसून काय फायदा होतो नाही का. म्हणून आपलं वारकरी संगीत जे आहे, शास्त्रीय संगीत जे आहे, त्याच्यामधली जी ताकद आहे ती ताकद वेगळी आहे. फक्त कसं आहे, त्याचा उपयोग जर निरस जर केलं तरच नाही का चांगली गोष्ट आहे. ज्ञानोबरायांनी वर्णन केलं आहे की ते परमतत्व कसं आहे, जे सत्य आहे, ज्ञान आहे, अनंत आहे, गगनाचं प्रावरण आहे. तिथं काय नाही, नाही रूपवर्ण गुण, जेथे रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही, काही नाही, काही नाही, काही नाही ठिकाणी असं परमतत्व. अर्थात परमात्म्याच्या त्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन ज्ञानोबरांनी केलंय. किंवा हरिपाठामध्ये वर्णन करतात, अव्यक्त निराकार नाहीच्या आकार जेथुनी चराचर हरिशी भजे, नाही का. ते अव्यक्त निराकार अशा स्वरूपाचं तत्व आहे. एकंदरीत ते परमतत्व असं आहे. तुकोबरायांनी सुद्धा त्यांचा विचार करताना
आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. म्हणजे आमच्या सर्वच संतांनी त्या परमतत्वाचा विचार करत असताना अशा स्वरूपाने केलेलं आहे. एकंदरीत पाहता ते परमतत्व सगुणही आहे आणि ते परमतत्व निर्गुण आहे. आता तुम्हाला जर विचारलं सगुण खरं आहे का निर्गुण खरं आहे, काय उत्तर देईल? सगुण खरं आहे का निर्गुण खरं आहे? कोणतं खरं आहे? कोणतं खरं आहे? तसं एवढा गोंधळ व्हायची काही स्थिती नाहीये. दुसरा तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण गावरान तूप घरात वापरतो की नाही? उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे तूप पघळलं जातं आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये ते तूप थिजलं जातं, बरोबर की नाही? मग आता मी तुम्हाला विचारतो, थिजलेलं जे तूप आहे ते खरं आहे का पघळलेलं तूप खरं आहे? आता जरा थोडंसं लक्षात येईल माझ्या म्हणण्याचा अर्थ. थिजलेलं खरं आहे का पघळलेलं खरं आहे? मी सांगत नाही, ज्ञानोबा सांगतात. थिजावे की विघरावे हे अप्रयोजक आघवे घृतपण नोहे अनारिसे जेवी. ते तूप थिजलेलं असो किंवा विघरलेला असो पघळलेला असो, त्यातला घृतपणा हा अविकारी आहे, ते तूपच आहे. किंवा आणखी तुम्हाला मी थोडंसं वैज्ञानिक भूमिकेतून स्पष्ट करून सांगतो. पाण्याचं रेणुसूत्र विज्ञानाने आम्हाला H2O असं दिलेलं आहे, हायड्रोजन डायऑक्साईड. पाण्याचं जेव्हा आपण रासायनिक विघटन करतो तेव्हा हायड्रोजन 2 अंशाने आणि पाणी 1 अंशाने आम्हाला मिळतं, हायड्रोजन डायऑक्साईड. ते पाणी जेव्हा तापवलं जातं तेव्हा ते तापल्यानंतर त्यातून ज्या वाफा निघतात, त्या वाफा जर आम्ही संकलित केल्या प्रयोगशाळेमध्ये तर त्या सुद्धा याच प्रमाणात मिळतील, हायड्रोजन डाय 2 अंशाने, ऑक्सिजन 1 अंशाने. ते पाणी जर समजा आता हिमालयामध्ये बर्फच आहे की नाही, बर्फ म्हणजे पाणी गोठलेलं आहे. ते जेव्हा 0 डिग्रीच्या खाली तापमान जातं तेव्हा पाणी बर्फ रूपामध्ये परिणत होत असतं. त्या बर्फाचं जरी आम्ही रासायनिक विघटन केलं तरी त्याचं रेणुसूत्र आम्हाला हेच मिळेल, H2O. म्हणजे पाणी त्याच्या मूळ द्रवरूपात असो, पाणी घन रूपात म्हणजे बर्फ रूपात असो, किंवा पाणी वाफेच्या रूपात म्हणजे वायू रूपात असो, तिन्ही अवस्थेमध्ये पाण्याचं रेणुसूत्र जसं H2O आहे तसं आमचा परमात्मा सगुण असो, आमचा परमात्मा निर्गुण असो, नाहीतर आमचा परमात्मा जगदरूपाने नटलेला असो, तो परमात्मा नाही का अविकृत अशा स्वरूपाचा आहे. फक्त प्रश्न असा आहे की आम्हाला जवळचा कोणता आहे? प्रश्न आहे की आम्हाला परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी जवळचा कोणता आहे? तर याला मीच काय, कोणी सुद्धा हे सांगेल की आम्हाला त्या निर्गुणापेक्षा सगुण जरा बरं आहे, जवळचा आहे. सगुणाचं दर्शन घेता येतं, सगुणाला उद्बत्ती ओवाळता येते, सगुणाला नैवेद्य दाखवता येतो, नाही का? निर्गुणाला कुठं उद्बत्ती ओवाळणार आहे? निर्गुणाचा अभिषेक कसा करणार आहे? निर्गुणाशी बातचीत तुम्ही कशी करणार आहे? सगुण परमात्मा मात्र त्या ठिकाणी सर्व बाबतीमध्ये जवळचा आपला वाटतो. म्हणून आमच्या सर्व संतांना मोहिनी जी घातलेली आहे ती त्या सगुण रूपाने घातलेली. आज ज्ञानोबरांनी सुद्धा परमात्म्याचं जे वर्णन केलं, पांडुरंग परमात्म्याला ज्ञानोबरांनी पाहिल्यानंतर रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, सुख झाले ओ साजनी,
परमात्म्याच्या त्या रूपांनी सर्वांना वेधून घेतलेला आहे. तुकोबराय सुद्धा वर्णन करतात की नाही, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा काशे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान, मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुकोबरायांना सुद्धा मी म्हणतो सर्वांनाच त्या रूपाने वेध लावलेला आहे. भगवान श्रीकृष्णाचं बालरूप पाहिल्यानंतर आहा हा काय बालरूप आहे. काल्याच्या प्रसंगामध्ये आपण ऐकत असू, भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये अवतार घेतल्यानंतर या घटनेचं वर्णन देवर्षी नारदाने भगवान शंकराला जाऊन सांगितलं. आवाज कमी होतोय बरं का थोडस. भगवान शंकरांना सांगितलं, बालकृष्णाने अर्थात भगवान विष्णूने बालकृष्णाच्या रूपामध्ये गोकुळामध्ये जो अवतार घेतला, काय वर्णन करावं त्याचं. सर्व संग परित्यागी भगवान शंकर त्यांच्याही मनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं ते बालरूप पाहण्याची जिज्ञासा निर्माण झाली. देवर्षी नारद सांगतात आपण जायला पाहिजे. एक दिवस त्यांनी ठरवलं, म्हटले मी आता गोकुळामध्ये जातो भगवंताच्या दर्शनाला. तेव्हा पार्वती माता म्हटल्या मग मी येऊ का, सहजच आहे की नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं काय का सहकुटुंब सहपरिवारी जायचा कार्यक्रम नाही, मी माझं जे इष्ट आहे माझं आराध्य आहे त्याच्या दर्शनासाठी चालू. पार्वती मातेला थांबवल्यानंतर बाकीचे गण पुढे आले. म्हटले मग आता आम्हाला तुमच्या बरोबर यावंच लागेल ना. आता भगवान शंकराचे गण कोणते, भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. तेव्हा भगवंताने सांगितलं अरे बाबानो, तुम्ही जर तिथं आलात तर माझं दर्शन बाजूलाच राहील, तुमचंच प्रदर्शन तिथं मांडावं लागेल आम्हाला, तुम्ही येऊ नका कोणी. पुढे नंदी महाराज आले. म्हटलं जाऊ द्या बाकीची गोष्ट, वाहन तर घेऊन जावं लागेल की नाही, वाहनावर बस. मग मात्र भगवंत चिडले. म्हटले याद राखा, आता कोणी जर आग्रह केला ना भस्म करून टाकील. भगवंताच्या कृपापुढे क्रोधापुढे सर्व बाजूला झाले आणि भगवंत एकटे निघाले. त्यांनी विचार केला आपण आपल्या मूळ वेशामध्ये जर तिथं गेलो तर आपलं दर्शन तर होणारच नाही, नाही का. लोक आपला देवदेव म्हणून आपल्या दर्शनाला येतील, त्यापेक्षा आपण वेशांतर करून जाऊ. म्हणून भगवान शंकराने एका साध्या संन्याशाचा वेश घेतला आणि गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. आता मोठा विषय आहे खूप. यशोदा मातेच्या दारामध्ये आले. यशोदा मातेनं पाहिलं की कुणीतरी संन्याशी साधू दारात आलेले आहेत. यशोदा मातेनं आपल्या दासीला सांगितलं, म्हटले सोपामध्ये थोडीशी भिक्षा घेऊन जाणे बाबांना दे. तेव्हा ती दासी सोपामध्ये भिक्षा घेऊन आली आणि भगवान शंकराच्या पुढे उभी राहिली. म्हटले बाबाजी लीजिए. बोले क्या है, भिक्षा. भगवान शंकराने सांगितले की मी भिक्षेसाठी आलेलो नाही, मी बालकन्हैयाचं रूप पाहण्यासाठी आलेलो आहे, दर्शन करण्यासाठी आलेलो आहे, घेऊन जा. ती दाशी पुन्हा यशोदा मातेकडे आली. म्हटली बाबा ती भिक्षा घेत नाहीत, काय म्हणतात ते म्हणतात की मला बालकन्हैयाचं मुख पाहायचंय. यशोदा मातेनं सांगितलं, म्हटले ते धान्य काय घेतलं असेल सुपात ते टाकून दे, आतमध्ये जा, हिरे माणिक मोती असं घेऊन जा सुपामध्ये आणि त्यांना दे. दाशीनं ते सर्व हिरे माणिक मोती सुपामध्ये घेतले आणि भगवान शंकराच्या जवळ गेले. महाराज ये लीजिए, ये क्या है, भिक्षा है. भगवान शंकरांनी पाहिलं, अरे दुनिया भर के हिरे मोती भरे हमारे झोली में, क्या झोळी कमी आहे का, ती विश्वनाथ आहे ते, मी याच्यासाठी आलेलो नाहीये. भगवान शंकरांना कदाचित या गोष्टीचं आश्चर्य वाटलं असेल की मला मघाच्या पासून हे भिक्षेकरीच का समजतात. माणसाचा गैरसमज झाल्यानंतर परिस्थिती विपरीत होते. पुन्हा ती दाशी घेऊन गेली. तेवढ्यात भगवंताच्या प्रेरणेनं, कारण इकडे भगवान शंकराच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्ण दर्शनाची उत्कंठा आतुरता आणि तिकडं बालकन्हैयाच्या मनामध्ये भगवान शंकराच्या दर्शनाची उत्कटता, आणि या दोन्ही मध्ये प्रतिबंध ठरते ती माता यशोदा. भगवंताच्या प्रेरणेनं एक वृद्ध गवळण त्या ठिकाणी आली आणि त्या गवळीने सांगितलं, अरे यशोदा हे काशीचे महान अधिकारी संन्यासी आहेत, यांच्यापासून तुझ्या मुलाला भीती काही नाहीये, दाखव तुझ्या मुलांना, काहीतरी आशीर्वाद मिळतील. त्या मध्यस्थ गवळणीने मध्यस्थी केल्यानंतर
यशोदा माता कशी बशी तयार झाली आणि यशोदा मातेनं सांगितलं, म्हणले बाबाजी मी कान्हाला माझ्या मुलाला तुम्हाला दाखवते, पण लांबून दर्शन घ्यायचं बरं का. हां, लांबून घ्यायचं. भगवान शंकर म्हटले, हो माते, तुम्ही म्हणाल तर मी लांबून घ्यायला तयार आहे, काही हरकत नाही. आणि यशोदा मातेनं पाळण्यातून भगवंताला काढलं, असं कडेवर घेतलं, आडवं धरलं असं आणि समोर घेऊन आले. काय ते भगवंताचं विलक्षण तेज. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. भगवंताचं ते तेज पाहिल्यानंतर महाराज भगवान शंकर आले, एक मुखाने आले, परंतु भगवंताच्या हाताचे जे 10 नख होते ते इतके दिव्य तेजपुंज होते. त्या 10 नखामध्ये भगवान शंकराचे 10 प्रतिबिंब पडले. ते 1 आणि हे 10 किती झाले? हे झाली 11 रुद्र. लक्षात ठेवा. भगवंताला पाहिल्यानंतर भगवान शंकर कासावीस झाले. माते माझ्या जवळ देता का थोडं? नाही, आपली बोली काय आहे? लांबून पाहिजे, जवळ तुमच्या मिळणार आहे. नाही, कृपा करा माझ्या जवळ थोडंसं द्या. त्या मगाच्या गवळीने पुन्हा मध्यस्थी केली. यशोदा, अरे तसं घाबरायचं काही कारण नाही, मोठी अधिकारी आहे, तुझ्या मुलाला आशीर्वाद देते, दे त्यांच्या हातात दे. आणि जेव्हा त्या मध्यस्थी गवळणीच्या भूमिकेत मध्यस्थीने यशोदा मातेने बालकन्हैयाला भगवान शंकराच्या जवळ दिलं. एक योगेश्वर आहेत आणि एक योगीश्वर आहेत, या दोघांचं जेव्हा संमिलन झालं तेव्हा त्यांच्या भेटीतला आनंद अवर्णनीय. भगवान शंकर त्या बालकन्हैयाला घेऊन नाचायला लागले, उड्या मारायला लागले. एवढा मोठा आनंद त्यांना झाला. ही ताकद आहे सगुण रूपाची. जिथं भगवान शंकरासारखे सर्व संग परित्यागी, त्यागी जीवन ज्यांचं आहे, परंतु ते सुद्धा ज्या ठिकाणी आकृष्ट होऊन या आनंदामध्ये बेभान होऊन नाचतात, ही ताकद सगुणाची आहे. म्हणून सगुणाने आतापर्यंत अनेक लोकांना वेध लावलाय. तुम्ही गोकुळातलं जर वर्णन केलं तर पहा, यमुना जळ मंद मंद वाहे, नाही का? यमुना जळ सुद्धा त्या भगवंताला पाहिलं की खळखळखळ जे व्हायचं का ते शांत होऊन व्हायचं. पक्षी जे आहेत, तृणचारा चरो विसरली, नाही का? आपण गवत खायचं हे विसरून गेले. गाई वासरं सुद्धा चरायचं विसरून जायचे आणि भगवंताकडे पाहत बसायचे. अर्थात जड चेतन सृष्टीवर भगवंताच्या दर्शनाचा झालेला हा जो प्रभाव आहे, हे सगुण दर्शनाचा प्रभाव आहे. म्हणून सगुणाची जी ताकद आहे, ती सगुणाची ताकद खूप विलक्षण आहे. अनेकांना ज्यांनी वेधलेला आहे. ज्ञानोबरायाचा सुद्धा अभंग आहे, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखिला डोळा बाई हो, वेधले वो मन तयाची गुणे, क्षणभरी नवी संबे विठ्ठल रुक्मिणी. पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा होय उणे, तैसे माझे जिने एका विठ्ठली विन. ज्ञानोबरायांसारख्या ज्ञानी यांचा शिरोमणी, त्यांनी सुद्धा म्हणावं वेधले वो मन तयाची गुणे. आपली काय कथा आहे? म्हणून परमात्म्याचं जे सगुण रूप आहे, परमात्म्याच्या त्या सगुण रूपाचीही चर्चा ज्ञानेश्वरीमध्ये आहे आणि परमात्म्याच्या निर्गुण रूपाची चर्चा ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे, हा तशा अर्थाने अतिशय परिपूर्ण ग्रंथ आहे. मग आपल्याला सगुणाचा साक्षात्कार जर व्हावा वाटत असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये त्याची उपाययोजना सांगितली बरं का. ज्ञानेश्वरीमध्ये त्याची उपाययोजना सांगितली. काय सांगितली? आपल्या ठिकाणी काहीतरी क्वालिफिकेशन पाहिजे की नाही? अहो, एखाद्या नोकरीला जर तिथं तुम्हाला अर्ज करायचा प्रसंग आला तर त्या अर्जामध्ये तुमची पात्रता, तुमची योग्यता, तुमचं क्वालिफिकेशन काय, त्याचा उल्लेख करावा लागतो. तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी योग्य ठरू शकता. तसं परमात्म्याच्या भेटीसाठी सुद्धा काही पात्रता, योग्यता असेल की नाही? ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन केलंय. तैसे वैराग्याची शिव न देखती, जे विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. ज्यांनी वैराग्याची शिव पाहिलेली नाहीये, लक्षात ठेवा बरं का, मार्मिकता आहे. ज्यांनी वैराग्याची शिव पाहिली नाही, शिव म्हणजे गावाच्या बाहेर कडेला असते ना,
आता तुमची इंदोरीची शिव आणि देहूची शिव, आता मध्ये कुठंतरी शिव असेल तिथं बांध, तिथून पलीकडे देहू आहे, इथून इकडे इंदोरी आहे. मग आता ज्याला देहूला जायचंय त्याला शिव पाहिल्याशिवाय देहूला जाता येईल का? शिव पाहून शिव ओलांडून पलीकडे जावं लागेल, मग देहूच्या आतमध्ये नाही का जे काही दर्शनाला जायचं वा कोणाला भेटायला जायचं असेल. परंतु ज्यांनी वैराग्याची शिवच पाहिलेली नाहीये, म्हणजे वैराग्य ज्यांच्या ठिकाणी अजिबातच नाहीये, जे विवेकाची भाषा नेनती, जे विवेकाची परिभाषा नेनती, भाषा तिथं शब्द प्रयोग आहे परंतु मी परिभाषा असं म्हणतो, विवेकाचं लक्षणच ज्यांना माहिती नाहीये, अर्थात ज्यांच्या ठिकाणी विवेक नाही, ज्यांच्या ठिकाणी वैराग्य नाही, ते मूर्ख मज ईश्वरा ते किवी पावती. ज्ञानेश्वर महाराज प्रश्न विचारतात. याचा अर्थ असा आहे की जर तुमच्या ठिकाणी विवेक आणि वैराग्य बांधलेलं असलं तर निश्चितच तुम्ही परमात्म्याचं दर्शन घेऊ शकता. हा त्यातला महत्वाचा भाव आहे. आणि विवेक आणि वैराग्याशिवाय ज्यांनी सांगितलं की मला देव भेटला, मला देव दिसला, तुकोबऱ्याचे सांगू का भाषेमध्ये काय, तोची लटक्या माझी भला म्हणे देव म्या पाहिला. महाराज सांगतात तो लटक्यातला भला आहे. शुद्ध मराठीमध्ये सांगायचं म्हणजे तो लबाडांचा शिरोमणी, की जो सांगतोय की मी देव पाहिलेला आहे. म्हणून अशा पद्धतीने जर आपण पारमार्थिक मार्गक्रमण केलं तर निश्चितच आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते, परमात्म्याची भेट होऊ शकते, नव्हे नव्हे तो परमात्मा आपलासा होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? त्यासाठी आपला गरज आहे ती संतांची, आणि त्यासाठी गरज आहे आपल्या गुरुची. आपल्याला जर योग्य संत योग्य गुरु जर आपला भेटले तर आपण त्या मार्गाने मार्गक्रमण करू शकतो. रस्ते सर्वांना दिसतात, परंतु रस्ता चांगला आहे का, पुढे कसा आहे, किती अंतर आहे, कसं चालायला पाहिजे, आपला वेग किती ठेवायला पाहिजे, याचं मार्गदर्शन करणारे जर अनुभवी असतील तर त्या मार्गदर्शनाच्या आधाराने आपण त्या स्थळापर्यंत जाऊ शकतो. परंतु नवीन जर समजा कोणी आपल्या स्वबुद्धीने जाण्याचा प्रयत्न करेल तर पुढे काय होईल सांगता येत नाही, कुठं फाटे फुटतील, कोण कोणीकडे वळेल, निघून जाईल, सांगता येत नाही. त्यासाठी अनुभवी संत अनुभवी गुरु आपल्या जीवनामध्ये भेटावेत, आणि त्या अनुभवी गुरूंचं वा संतांचं जीवन आपण उद्या पाहणार आहोत, कारण उद्याचा दिवस त्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळं उद्या आपण त्या तत्वाचा विचार करू. आजची सेवा या ठिकाणी आपण विरामाच्या दिशेने घेऊया. ज्ञानदेव हरे, ज्ञानराज हरे, 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 ज्ञानदेव हरे, टाळी वाजवा सगळे म्हणा. हरे, ज्ञानदेव हरे, ज्ञानराज 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 हरे, ज्ञानदेव हरे, ज्ञानराज
ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे 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 ज्ञानराज